मुख्य आयोजक भगवानजी भगत साहेब, आपण कुठे असाल या ठिकाणी या. नक्कीच पाहुणे खरं तर या ठिकाणी रजा घेतात. अशोक पेमारे साहेब, बॅटमन लवकर, तुला टाइम कमी, आपल्याकडे फायनल खेळायचे आहे. बॅटमन फास्ट. चला चला आपण नाणेफेकीसाठी जा एका साइड ना सर. बॅटमन मॅच झाल्यावर काय ते आराम करा. हा टेल आणि हेड दाखवा त्यांना. आणि नक्कीच या ठिकाणी पाहुणे खरं तर रजा घेतात. त्यांना या मॅचचे मेन पंच हरिदोरे आणि दत्ता भगत त्यांनी लवकरात लवकर ग्राउंड मध्ये या. नंतर काय ते थंडा प्या. हॅलो पाहिजे उपसरपंच अशोक पेमारे साहेब यांचा या ठिकाणी भगवान भगत यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. मॅच चालू ठेवायचे तुम्ही आणि जरा वेळ फास्ट घ्या जरा. पंच लवकर चला, नंतर थंडा प्या. धन्यवाद. तसेच किसनजी दुर्गे यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. ते घेऊन जा किसन दुर्गे, आपलाही या ठिकाणी सत्कार होईल. भगवान भगत आपण किसन दुर्गे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. नक्कीच पाहुणे या ठिकाणी रजा घेतात. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालं. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने या नक्कीच मनपूर्वक असं हार्दिक स्वागत. मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय सेमीफायनल 1 अर्थात बॅटिंग लगेच सुरू करायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर आनंदाला आपण पाहतोय. तर दोन फलंदाज अर्थात मंगेश आणि देवीदास स्ट्राईक एंडवर. देवीदास आणि नॉन स्ट्राईकला मंगेश पाहतोय. देवीदासच्या बॅट मधनं जसा आला तसा बॅट त्याला पाठवलाय स्लॉटला. चेंडू आउट ऑफ द पार्क, मिळेल 6 धाबा, सिक्सर. नक्कीच 6 आला. एक षटकार पाहायला मिळाला आणि खरं तर 10 फलक जिंकण्यासाठी गरज आहे. नक्कीच षटकार आला. षटकाराने स्वागत केलं. दुसऱ्या बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय घरंगळत. 4 धाब्यांसाठी येतोय हा धमाकेदार चौकार. महेंद्र थोरवे नावाचा पुसरी गावाचा महेंद्र थोरवे नावाचा शिवसैनिक. धन्यवाद डीजे धन्यवाद. चला टोंबरवाडी टीम आपला डिसिजन फील्ड आहे का? नक्कीच 3 षटकाचा सामना असेल याकडे लक्ष द्या. मग फायनल आम्ही एका बॉलची पण खेळू, ते आमच्यावर आहे. ठीक आहे. नक्कीच 2 बॉल झालेत या षटकातील. एक षटकार आला, एक चौकार आला. 10 धाबा 10 पलकावर पाहायला मिळत आहेत. नक्कीच नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट बॉल, त्यावर फटका अजून एक चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउंस, सीमा पार, मिळतील 4 रन, चौकार. असा 40 नंबर वाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबर वाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबर वाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबर वाला तो. धन्यवाद डीजे. गोलंदाजासाठी खरं तर पारितोषिक लागतं. विकेट हॅट्रिक साठी 3 जोडीकडून अर्थात विलाजी बला, महेशजी रसाळ आणि भरत शेत भाऊ यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी. परंतु देवीदास समोर आहे, चांगला फलंदाज आहे. मानगावाडी संघाकडून खेळत असताना फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. खरं तर ही स्पर्धा पाहण्यासाठी तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व क्रीडा प्रेक्षक माय बापांचं करूया मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या 4ही बाजूला तुडुंब गर्दी आज भक्ताची वाडीच्या नगरीमध्ये पाहायला मिळते. चांगली स्पर्धा
महेंद्र शेठ थोरवे आमदार चषक शिवसेना आणि ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. चांगला आयोजन इथे ऑन साइडला खेचलाय फटका. शतरक्षक त्या ठिकाणी येणार आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली जाईल. एका धावेवर धावफलक जाऊन पोहोचेल टीम 19 या आकड्यावर. आता येणारे 13 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. त्या 12 धावा खरं तर पाहायला मिळतील का फलंदाज देवीदास कडनं. नक्कीच आमचे नागेवाडी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व. अर्थात जिथं जिथं संघ जातोय तिथे तिथे ते आवर्जून उपस्थित असतात. ते सन्माननीय गणेशजी गणपत कांबडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेल साहेबांना या मुख्य व्यासपीठावर. इथे फटका फसलाय. शतरक्षक अजून 10 जण या आणि काय सांगायचं. फलंदाज बाद. चला पंच ती मीटिंग पहिली काढा तिथून. नक्कीच गणपत साहेब आपण या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या नक्कीच. इथे खरं तर आमच्या ताई साहेब देखील या ठिकाणी भरपूर बसलेत. त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला बक्षीस नक्कीच खेळाडूंसाठी बक्षीस लावलं जाईल का. कारण ते फक्त येतात आणि मॅच बघतात आणि बरोबर आणि आमच्या आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे पदाधिकारी पैसे लावतात आणि आमच्या महिला सेविका खरं तर शांत बसून क्रिकेट बघतात. आनंद सर्वच घेतात परंतु आनंद द्विगुणित कसा होईल याकडे जास्त लक्ष असू द्या. पॉकेट नसेल आणला तर हे बाबा थंड आणलाय ना. हे नाही खरी गोष्ट आहे. नाही महेश साहेबांनी थंडाच दिलाय ना. नाही तर माझं पण लग्न झालंय.